ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अचानक सिव्हिल रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले। रुग्णालयातील अनागोंदी कारभार, रुग्णसेवेतील कमतरता आणि प्रशासकीय ढिसाळपणा पाहून खासदार शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले। प्रणिती शिंदे यांच्या भेटीदरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अनेक गैरसोयींचा पाढा वाचला। रुग्णांना तपासणीसाठी स्वतःच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते, कारण वॉर्डवाय उपलब्ध नसतात। केस पेपर काढण्यासाठी 2-3 तास रांगेत उभा राहावे लागते, तर बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना उपचार न मिळता 2-3 दिवसांनी परत येण्यास सांगितले जाते। यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे खासदार शिंदे यांच्या निदर्शनास आले। पेशंट्सना त्यांचे नातेवाईकच घालवतात बाहेर। हे मी पहिल्यांदा बघते, म्हणजे एवढे हॉस्पिटल्स बघितले पण असं प्रत्येक सेंटरला आपण दिले काय दिलं नाही आहे। इथे एकच आहे आणि तो तिथे पण धावतो, इथे पण असतो। पेशंट्स हलवतायत लिटरली रिलेटिव्स। मॅडम ओपीडी आम्ही दाखवत आलो ते येथे आता बघितलं रिपोर्ट्सला पण इथून परत इथे जावं लागतं। पेशंट्सना त्यांचे नातेवाईकच घालवतात बाहेर। हे मी पहिल्यांदा बघते, म्हणजे एवढे हॉस्पिटल्स बघितले पण असं प्रत्येक सेंटरला आपण दिले काय दिलं नाही आहे। इथे एकच आहे आणि तो तिथे पण धावतो, इथे पण असतो। पेशंट्स हलवतायत लिटरली रिलेटिव्स। मॅडम ओपीडी आम्ही दाखवत आलो ते येथे आता बघितलं रिपोर्ट्सला पण इथून परत इथे जावं लागतं।